तो शरीफुल आहे त्याच्यासोबत 5 जणांनी किंवा 5 त्याचे साथीदार असण्याची शक्यता आहे। आता जो काही तपास पुढे चाललाय त्यातून नवनवे खुलासे दररोज होत आहेत। आणखी काय माहिती समोर आली आपण बघूया। शरीफुल मोहम्मद सोबत 4 ते 5 बांगलादेशी भारतामध्ये त्याच्यासोबत त्यावेळी शिरल्याचा दावा केला जातोय। तो एकटाच नव्हता, त्याच्यासोबत त्याचे साथीदार सुद्धा होते। भारतीय एजंट्सकडनं शरीफुल सोबतच बांगलादेशींना सीमा ओलांडण्यामध्ये काही एजंट्सनी त्यावेळी मदत केलेली होती। बांगलादेशहून डाउकी नदी पोहून पार करण्यासाठी सुद्धा बांगलादेशी एजंटनं 4000 रुपये घेतले। डाउकी नदी पोहून डाउकी नदीतनं ते भारतामध्ये शिरले आणि भारतातील एजंटनं शरीफुल सोबतच त्या बांगलादेशी त्याच्या साथीदारांकडनं प्रत्येकी 4000 रुपये एजंटने घेतल्याचं देखील माहिती मिळते। तर अशा पद्धतीनं हा शरीफुल आहे तो त्याच्या साथीदारांसोबत आला असावा। भारतातल्या एजंटनं शरीफुलला 4000 रुपये घेऊन कोलकात्यामध्ये सोडल्याचा देखील दावा केला जातोय आणि कोलकात्यातल्या एजंटनं त्याला मोबाईल सिम पुरवलं, त्याला आधार कार्ड पुरवलं, त्याला बँकेचं खातं उघडून दिलं। त्यामुळे आता पोलीस या सगळ्यांपर्यंत पोहोचणार नक्की। बिजॉय दास असं नाव बदलून हा शरीफुल मोहम्मद हा कोलकात्यातनं मुंबईमध्ये आला आणि त्यानं मग पुढे काम शोधलं। शरीफुल हा एजंट मार्फत 2500 रुपये देऊन कोलकात्यातनं मुंबईमध्ये आला। तो मुंबईमध्ये त्यानं एंट्री घेतली असेच एजंट्सना पैसे देऊन आणि शरीफुल हा भारतातल्या बांगलादेशींच्या संपर्कात होताच त्यानं नंतर नोकरी सुद्धा मिळवली। एका पबमध्ये वरळीमध्ये एका पबमध्ये तो नोकरी करत होता। मुंबईतल्या मित्राच्या सांगण्यावरूनच शरीफुल हा बांगलादेशातनं एजंट्सच्या मदतीनं त्यांना पैसे पुरवत अवैध मार्गानं भारतामध्ये आला होता। तर बांगलादेशी मित्रांनी जितेंद्र पांडे नावाच्या व्यक्तीशी शरीफुलची ओळख करून दिली आणि पुढे जितेंद्र पांडे या व्यक्तीनंच शरीफुलला एका वरळीमधल्या पबमध्ये काम मिळवून दिलं। लेबर एजंट जितेंद्र पांडे त्यानंच वरळीतल्या एका बारमध्ये शरीफुलला काम मिळवून दिलं। आता वरळीनंतर वांद्र्यातल्या एका बारमध्ये सुद्धा शरीफुल कामाला लागलेला होता। त्यानं काम करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे देखील चोरीच्या आरोपाखाली त्याला काढून टाकण्यात आलं। वांद्र्यानंतर ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये सुद्धा शरीफुल कामाला लागला, ज्यावेळेला तो अवैध मार्गानं बांगलादेशातून भारतात आलेला होता। डिसेंबरमध्ये ठाण्यातल्या एका हॉटेलमधनं शरीफुलला काढून टाकण्यात आलं होतं अशाच काही चोरीच्या आरोपाखाली आणि नोकरी गेल्यामुळे त्या शरीफुलनं चोरी करण्याचा प्लान आखला। बांद्र्यामध्ये अनेक घरांची त्यानं रेकी केली। चोरी करून मोठा हात मारण्याच्या विचारामध्ये हा शरीफुल होता, आरोपी होता आणि त्याचा तसाच प्लान होता। म्हणूनच शरीफुलला वांद्र्यामध्ये ज्यावेळेला काम मिळालं त्यावेळी त्यानं काही घरांची रेकी सुद्धा केली। काम संपल्यानंतर रेकीसाठी तो फिरत होता। मध्यरात्री जेव्हा सगळा रस्ता सामसूम झाल्यावर हा शरीफुल रेकी दरम्यान मी आपलं काम करत असतानाच रात्रीच्या वेळी काही बंगल्यांची काही उच्चभ्रू वस्तीमध्ये रेकी करायचा। या रेकी दरम्यानच त्याला सैफ अली खानची इमारत दिसली आणि वांद्र्यामध्ये रेकी दरम्यान सैफ अली खानची इमारत दिसल्यानंतर चोरीच्या उद्देशानंच सैफच्या घरामध्ये शिरून त्यानं हल्ला करून पळ काढला आणि ही सगळी घटना घडली। तर या सैफच्या हल्लेखोराला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीमध्ये आता दररोज नवनवीन खुलासे होत आहेत। आता त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाला गोवल्याचा कांगावा केलाय। सैफ वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती हा आपला मुलगा नसल्याचं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे। न्यूज 18 नेटवर्कशी बोलताना त्याच्या वडिलांनी ही माहिती दिली आहे आणि सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती आणि आपल्या मुलामध्ये काहीच समानता नसल्याचं शरीफुलच्या वडिलांचं म्हणणं आहे। এবার ও কি কোনো ওর ছবি দেখে যেটা বলা হচ্ছে আপনার কি দেখে মানে আপনি কেন বলছেন যে ও আপনার ছেলে না? আমি বললাম কেন যে ওর বয়স হচ্ছে 30। ও দীর্ঘ 30 বছরে আমার ছেলে যে আকারে চুল কাটে, কারণ তার তো বয়স এখন ওই 16-17 না, মানুষ 16-17-18 বছর হলে তারা চুলের বিভিন্ন ডিজাইন করে, কিন্তু সেই ডিজাইনের মতো ছেলে আমার এটা না। এবং সে ছোটবেলা থেকে ছোট চুল রাখে এবং ব্যাক করে, চুল উপরের দিকে দেয়, চুল দাঁড়ানোর মতো থাকে। কিন্তু ওই যে ছেলের যে ছবি দেখানো তার মুখ চাপা এবং সেই চুল চোখের উপর পর্যন্ত পড়া।
এই কারণে দেখলাম আপনাদের ভারতবর্ষ বিশাল এরিয়া, মানুষের মতো মানুষ অনেক আছে এবং একই ধরনের, এবং এই ধরনের, এই জন্য তারপরে 6-7 মাস আগে সে বাংলাদেশ থেকে গেল, এটা তার পক্ষে সম্ভব ও না। কি করতো? ও কি হয়তো লিগালি এসেছিল না ইল্লিগালি এসেছিল? তো ইল্লিগালি এসেছিল। ইনলিগালি সে কাগজপত্র করার, আমরা যে একটা পাসপোর্ট করাবো তা তো পুলিশ প্রশাসন আমাদেরকে দেবে না হুম জেনে। এই হুম কিভাবে গোপনে ও চলে গেছে। तर शरीफुलच्या वडिलांशी ज्यावेळेला संपर्क साधला होता नेटवर्क 18नं आणि त्यावेळेला त्यांनी दिलेली ही माहिती, तर अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी सैफ अली खानचा देखील यात जबाब नोंदवलेला आहे। अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी घुसलेल्या चोरानं जीवघेणा हल्ला केला, या प्रकरणी पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवलाय। मी आणि माझी पत्नी करीना सद्गुरू शरण इमारतीच्या 11व्या मजल्यावरच्या इमारतीत आपल्या बेडरूममध्ये होतो। त्यानंतर मध्यरात्री मुलगा जहांगीरच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला। मी आणि करीना जेव्हा जहांगीरच्या बेडरूममध्ये गेलो तेव्हा तिथे मी हल्लेखोराला पाहिलं। त्यानंतर मी हल्लेखोराला पकडलं होतं। तसंच स्वतःला सोडवण्यासाठी हल्लेखोरानं हातापायी केली। हल्लेखोरानं माझ्या पाठीवर, मानेवर आणि हातावर चाकू हल्ला केला। यावेळी मी जखमी होतो तरी सुद्धा हल्लेखोराला दूर ढकललं। त्यानंतर तातडीनं हल्लेखोराला जहांगीरच्या खोलीत बंद केलं। नंतर मात्र ज्यावेळी कर्मचारी त्या खोलीत हल्लेखोराकडे गेले तेव्हा मात्र तो तिथे नव्हता आणि सैफनं पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती दिली आहे। पुढची बातमी आहे, एसटी महामंडळाच्या दरवाढीला मंजुरी मिळाली आहे। एसटीनं प्रवास करणाऱ्यांना त्यामुळे आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत। एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ करण्यात आली आहे। नवे तिकीट दर कधीपासून लागू होणार याबाबत काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण लवकरच एसटी महामंडळाकडून नवीन तिकीट दर लागू करण्यात येतील। नवीन दरवाढ झाल्यानंतर एसटीचा प्रवास सरासरी 70 ते 80 रुपयांनी महागणार आहे। तर एसटी पाठोपाठ मुंबई आणि उपनगरात रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात सुद्धा 3 रुपयांची वाढ प्रस्तावित आहे। ऑटो रिक्षाचे किमान भाडं 23 वरनं 26 रुपये आणि टॅक्सीचं किमान भाडं 28 वरनं 31 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे। भंडारा जिल्ह्याच्या आयुध निर्माण कारखान्यामध्ये सकाळी 10:30 ते 11च्या सुमारास भीषण स्फोट झाला। कंपनीच्या सी ब्लॉकमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली। या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला। या ठिकाणी जवळपास 20 ते 25 लोक काम करत असल्याची माहिती समोर आली आहे। 7 ते 8 लोक जखमी असल्याची माहिती समोर येते आणि जखमींना नागपूर, भंडारा इथल्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय। घटनास्थळी पोलीस आणि आरोग्य विभागाचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। डोंबिवलीमधली ही बातमी बघाल तर काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल, कारण अवघ्या काही सेकंदाच्या फरकानं एका व्यक्तीचा जीव वाचलाय।